अजितदादांचा प्रचार असू द्या, सुप्रियाताईंचा प्रचार असू द्या, जसं आज मी फिरतोय, माझे वडील फिरतात, माझी आई फिरते, तसं आधी सुद्धा मी फिरलेलो आहे आणि आता सुद्धा फिरलो. त्यामुळे वेगळं काय याच्यामध्ये कुणी घेतलं नाही पाहिजे असं मला वाटतं. हे बघा, चंद्रकांत दादा बोलत असताना एक गोष्ट मात्र त्यांनी खरी सांगितलेली आहे की परंपरा असते, कुटुंब असतं, कुटुंबाच्या प्रती प्रेम असतं, एखाद्या नेत्याच्या प्रती आदर आणि प्रेम असतं आणि त्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीकडे म्हणजे अजितदादांकडे बघून आज सुनीत्रा काकींचा प्रचार आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करत आहोत. आता दुसरं जे वाक्य होतं ते साहजिकच आहे, एका राजकीय मोठ्या नेत्याकडनं थोडंफार राजकीय वक्तव्य येणं हे अपेक्षित आहे आणि ते वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. याच्यापूर्वी कधीही भाजपकडनं इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या जात नव्हत्या, ज्या सभा आणि खास करून कार्यकर्त्यांच्या सभा इथं घेतल्या जातात. याच्या आधी कधीच भाजप आपल्याला दिसली नसती. ठीक आहे, भाजप हे विरोधात नक्कीच दिसले असेल, मोदी साहेब येऊन गेले सगळे, पण दादांच्या प्रचारासाठी न 2024ला एवढी मोठी कार्यकर्त्यांची सभा झाली होती, न लोकसभेमध्ये त्या ठिकाणी झाली होती, मग आत्ताच कशी, असाही प्रश्न तिथं आम्ही विचारू शकतो. आणि याच्या आधी पवार साहेबांचा प्रचार असू द्या, अजितदादांचा प्रचार असू द्या, सुप्रियाताईंचा प्रचार असू द्या, जसं आज मी फिरतोय, माझे वडील फिरतात, माझी आई फिरते, तसं आधी सुद्धा मी फिरलेलो आहे आणि आता सुद्धा फिरलो. त्यामुळे वेगळं काय याच्यामध्ये कुणी घेतलं नाही पाहिजे असं मला वाटतं. विजयाचा विश्वास कसा आहे आणि सगळे पवार कुटुंब फिरते, सहानुभूतीची लाट असताना एवढ्या म्हणजे आम्ही 40° सगळे करताय का? कसं असतं की आपण दादांकडे बघून फिरत आहोत, दादांचं कार्य हे खूप मोठं होतं आणि आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की लोकांना विनंती करण्याची की मतदान होत असताना आपापल्या गावातून जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे. कारण आम्हाला विश्वास आहे 98 ते 99% मतदान हे सुनीत्रा काकींना त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे शेवटी लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं. बारामतीकरांना घरी बसून तुम्ही काय आदेश देऊ शकत नाही. बारामतीकरांना तुम्ही विनंती करू शकता आणि विनंती करत असताना टीव्ही वगैरेच्या माध्यमातून करण्यापेक्षा आमच्यासारखी जी पिढी आहे, मोठे नेते करू शकतात, पण आमच्यासारखी जी पिढी आहे त्यांना लोकात जाऊन लोकांची चर्चा करत त्यांना विनंती करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी स्वतः माझ्या परिवाराबरोबर लोकात जाऊन विनंती करत आहे आणि अजितदादांच्या पक्षाकडनं दादांचे पुत्र जय त्या ठिकाणी फिरत आहेत. युगेंद्र आपापल्या लेवलला जाऊन लोकांशी संवाद त्या ठिकाणी साधत आहे. फार नियोजनामध्ये लक्ष देऊन आहे असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं. त्यामुळे सगळेच जण अजितदादांच्या कर्तृत्वाकडे बघून दादा नसताना सुनीत्रा काकींना मदत व्हावी, कुठेतरी मतदानाचा आकडा त्या ठिकाणी वाढावा, यासाठी सगळे प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.